या ललिता देवीला कुमकुम अर्चन फार प्रिय आहे. पहा, हे कुंकू अर्चन जे आहे ना, हे जगदंबेला फार प्रिय आहे. हे कधी करावं? हे पहा, कुमकुम अर्चन आहे ना, हे रोज करावं असं विधान आहे. तुम्हाला रोज नाही जमत, मंगळवारी करावं आणि एक शुक्रवारी करावं. हे देवीचे 2 वार. त्या दिवशी नसन जमत, मग तुम्ही महिन्यात 2 अष्टमी येतात, एक शुक्ल अष्टमी आणि काल अष्टमी. या 2 अष्टमीला करू शकतात. अजून सांगितलेलं विधान, एकादशीच्या दिवशी देवीला कुंकुमार्चन करू शकतात, एक पौर्णिमेला आणि एक शेवट अमावस्याला. देवीला आवडणारा जो कुंकू आहे त्याचा अभिषेक करणे. कुंकू का आवडतं देवीला? जेव्हा सृष्टी निर्मितीच्या आधी जो रंग होता, जो ब्रह्मदेवानं पाहिलेला होता, तो लाल होता. आणि हा लाल रंग देवीला आकर्षित करणारा आहे. म्हणून सहसा देवीच्या पूजेमध्ये लाल वस्तूचा उपयोग जास्त केला जातो. देवीला लाल आसन, देवीला लाल फुलं, देवीला लाल वस्त्र, देवीला लाल मिठाई. अशा प्रकारे देवीला लाल करणं. दैवी शक्ती जी आहे, जगदंबेची शक्ती आहे, ती त्यामध्ये प्रतिष्ठित होते. त्याला लाल रंग म्हणतात. कुंकू लावत असताना, देवीला वाहत असताना हळदीचं कुंकू वापरायचं. पहा, देवीला हरिद्रा खूप प्रिय आहे. हरिद्रा म्हणजे हळद, आणि हळदीपासून जे कुंकू तयार होतं ते देवीला अत्यंत प्रिय आहे. म्हणून देवीला कुंकुम अर्चन करताना अनामिका, मध्यमा आणि अंगुष्ठ हे 3 बोटं जे आहे, जे आपण यज्ञाहुतीमध्ये देतो, हे 3 बोटं घ्यायचे आणि कुंकू 3 बोटामध्ये उचलायचं आणि देवीचा मंत्र म्हणायचा आणि व्हायचा. तुम्हाला जे स्तोत्र येत असेल त्या स्तोत्राने तुम्ही वाहू शकतात. तुम्हाला श्री सुक्त येत असेल चालेल. पण कुंकुम अर्चन सेवा करण्यासाठी एक ग्रंथ आहे. पहा, त्याला म्हणतात ललिता सहस्रनाम स्तोत्र. या ललिता सहस्रनाम स्तोत्रामध्ये देवीची 1000 नावं आहे. गीता प्रेसच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल. लागलं असं फोटो तुम्हाला दाखवतो. हे पहा, असा फोटो आहे, ललिता सहस्रनाम स्तोत्र. याच्यात देवीची 1000 नावं आहे. असा जगदंबेचा पुढं फोटो आहे. याच्यामध्ये संस्कृत श्लोक आहे. याला संपुट पण लावलेला आहे, एक एक मंत्र वेगवेगळा आहे आणि नामावली पण आहे. याचे लाभ फार आहे. ज्या घरामध्ये हे रोज गायलं जातं, ज्याचं रोज स्तुती होते, कुंकुम अर्चन होतं देवीला, त्या घरामध्ये सप्त नद्यांचा वास होतो, त्या घरामध्ये तीर्थत्वाचा वास होतो. तिथं जगदंबा हळूहळू नांदायला सुरुवात करते आणि जगदंबेच्या प्रभावाने तिथं धर्म, अर्थ, काम, मोक्ष नांदू लागतात. तिथला किती वाईट माणूस येऊ द्या, ज्या घरामध्ये ललिता सहस्र नाम स्तोत्राचा पाठ होतो त्या घराचं कधीच वाईट होऊ शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीने या ग्रंथाचे 1000 पाठ जर केले, त्याला दुसऱ्याचं भविष्य सुद्धा दिसायला लागतं. तिसरं नेत्र ते जागृत होतं. याचा पाठ केल्याने तुम्ही एखाद्यावर कृपादृष्टी जरी टाकली, कृपादृष्टी म्हणजे आपण नाही म्हणतो तुझं चांगलं होईल, त्याचं खरंच चांगलं व्हायला लागेल. तुम्ही जर एखाद्याचं वाटोळं हो असं म्हणलं की त्याचं वाटोळं बी व्हायला सुरुवात होईल. याचा अर्थ नाही की शेजारच्याचं वाईट करण्यासाठी तुम्ही 1000 पाठ करशाल आणि मेल्याचं कसं तरी होऊन वाकडं होऊन तिकडं काही हो असं केलं नाही पाहिजे. नाही तर लोक वाईटच अर्थ जास्त घेतात. नाही तर बस 1000 पाठ करायचे, बांधावर जायचं, कडाकडा बोट मोडायला उपयोग होणार नाही. आपल्या कल्याणासाठी, जगदंबेच्या प्रियतेसाठी, जगदंबेचं आशीर्वाद आपल्याला भेटण्यासाठी जो याचा पाठ करतो, कुंकुम अर्चन सेवा करतो, त्याचं सदा कल्याण होतं. अच्छा, हे कुंकू देवीला अर्पण करायचं, नाव घेता घेता अर्पण करायचं. ते उरलेलं कुंकाचं काय करायचं? ते उरलेलं जे कुंकू, वाहिलेलं कुंकू हे रात्रभर तसंच ठेवावं. दुसऱ्या दिवशी ते देवावरचं कुंकू काढावं, एका डब्बीमध्ये, एका डब्यामध्ये कशा तरी स्टोअर करावं, म्हणजे त्यात जमा करावं. ते कुंकू फक्त न फक्त तुम्हाला लावायला चालतं. ते कोणाला तुम्ही प्रसाद म्हणून देऊ शकता, पण ते स्वतः लावावं. एखाद्या चांगल्या कामाला जायचं, ते काम कधीच होत नाही. ते कुंकू लावून जा, तुमचं काम बनायला सुरुवात होईल. एवढी शक्ती त्या कुंकामध्ये असते, कारण जगदंबा त्या कुंकामध्ये वास करते. आणि म्हणून
ते कुंकू दुसऱ्या देवाला व्हायला चालत नाही. काही जण बरंच काय करतात, ते कुंकू जमा करतात, वाहतात, जमा करतात आणि पुन्हा करंड्यामध्ये टाकतात आणि सगळ्या देवांना लावतात. ते देवाला चालत नाही. म्हणून ते कुंकू स्टोअर करावं आणि ते जगदंबेची उपासना करत असताना त्या ठिकाणी ते लावावं.